आपापली भूमिका प्रत्येकानं या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्याची निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊन बरीच वर्ष झालं, बराच काळ त्याच्यामध्ये गेलेला आहे. आणि मधल्या काळामध्ये प्रशासक असल्यामुळं त्या ठिकाणी कामाला थोडीसे गती मिळत नव्हती. परंतु लोकशाही प्रक्रियेमध्ये आता उद्याची निवडणूक होते आणि या निवडणुकीला सामोरे जात असताना त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी एक निर्धार केलेला आहे की आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी उद्याची निवडणूक आपण लढायची आहे. मागच्या महिन्या 2 महिन्यापूर्वी झालेल्या नगरपंचायत असतील, नगरपंचायतच्या निवडणुका असतील, पूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं अतिशय मोठं यश मिळवलेलं आहे. महापालिकेच्या निवडणुका काल पार पाडल्या. तिथेही त्या ठिकाणी जवळजवळ 90-95% भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी मोठं यश मिळवलेलं आहे. आणि आता आपण जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जातोय. उद्याची निवडणूक महाराष्ट्रभर होणार आहे, सगळीकडे होणार आहे. परंतु उद्याच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आटपाडी तालुक्याचा विचार करून आपण त्या ठिकाणी उद्याची निवडणूक लढवायची आहे. आटपाडी तालुक्याचं राजकारण, आटपाडी तालुक्याची भौगोलिक परिस्थिती, आटपाडी तालुक्याची नैसर्गिक परिस्थिती, आटपाडी तालुक्याची राजकीय परिस्थिती, हे नेमकं कशा पद्धतीनं भविष्यामध्ये आपण पुढे नेणार आहोत. आणि एकूणच उद्याच्या निवडणुकीमध्ये निवडणुका जिंकणं हा तुमचं आमचं काम असलं तरी सुद्धा निवडणुका जिंकून पंचायत समिती गट असेल, जिल्हा परिषद गट असेल, एकूण पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्याच्या माध्यमातून आटपाडी तालुक्यातली प्रत्येक गावं कशी समृद्ध झाली पाहिजेत हा विचार घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे. आत्ताच आमच्या खरसुंडीच्या आपल्या सहकारी मित्रानं काही भूमिका या ठिकाणी मांडली. खरसुंडी हे मोठं महाराष्ट्रातलं मोठं देवस्थान आहे, सिद्धनाथाचं. परंतु काही काळापर्यंत ते क दर्जाचा होता, आता त्याला ब दर्जा त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि त्याच्यामुळे तिथं विकासाच्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी हळूहळू होऊ लागलेल्या आहेत. असाच विचार आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक गावाचा, प्रत्येक वाडी वस्तीचा विचार करून त्या ठिकाणी उद्याची निवडणूक लढवायची आहे. नगरपंचायतची निवडणुकीला आम्ही असं बसलो होतो त्यावेळेस सगळ्याच आमच्या इच्छुक उमेदवारांना आणि ज्यांना उमेदवारी मिळाली होती त्यांना सगळ्यांनाच आम्ही मिटिंगमध्ये सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या वार्डाचा त्या ठिकाणी अभ्यास करा, वार्डामध्ये फिरा, प्रत्येकाशी चर्चा करा, गल्लीबोळातनं फिरा, जे बाहेरचे वार्ड आहेत तिथं वाडी वस्तीवर जावा, तिथले प्रश्न समजून घ्या आणि ते प्रश्न त्या ठिकाणी एकत्रित करून त्या ठिकाणी आटपाडी शहर आपल्याला भविष्यामध्ये काय करायचं आहे ह्याची मांडणी आपल्याला निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी करावी लागणार आणि त्या पद्धतीनं आपल्याला काम करायचं. त्याच पद्धतीनं उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा नुसतं राजकारणावर बोलून आपल्याला चालणार नाही. उद्याच्याला आटपाडी तालुका कसा आहे आजच्या घडीला, उद्याच्याला आपल्या तालुक्याला कसं पुढे न्यायचं आहे आपल्याला, तर पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, या सगळ्यावर त्या ठिकाणी आपल्याला चर्चा करून भविष्यामध्ये निवडणुका लढवायच्या, निवडणुका जिंकायच्या आहेत आणि त्या मार्गाने आम्हाला तालुक्याला पुढे न्यायचं आहे. लक्षात घ्या, निवडणुका नुसतं जिंकणं एवढा मर्यादित हेतू ठेवून आपल्याला उद्याची निवडणूक किंबहुना मागच्या कधीच आपण निवडणुका केलेल्या नाही. कैलासवासी बाबासाहेब देशमुखांच्या पासून आता ही नवीन पिढी आलेली आहे. थोडासा जर अभ्यास आपण केला तर आटपाडी तालुका हा खानापूर आणि आटपाडी एकत्र होता, तुम्हाला माहिती आहे. खानापूर तालुक्याचे सभापती म्हणून काम करायची जबाबदारी बाबासाहेब देशमुखांना मिळाली. खानापूर आणि आटपाडी तालुका एक होता, एकच खानापूर तालुका.
आणि तिथं सभापती म्हणून कामाला सुरुवात केली बाबासाहेब देशमुखांनी. त्यांच्या लक्षात आलं खानापूर म्हणजे आटपाडी विटा त्या बाजूला, माझं राजेवाडी, माझी विभूतवाडी, माझं उंबरगाव, माझी पात्रेवाडी, माझं शेटपळ, माझं बोंबेवाडी, पिंपरी, ह्या गावातली माणसं कामासाठी विट्याला कशी येणार? सामान्य माणूस कसा येणार? त्यावेळी एसटीची सोय नाही, वाहतुकीची सोय नाही. आणि डोक्यात ठेवलं त्यांनी काय वाटतं ते झालं तर आपल्याला आपलं आपलं काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याचाच एक भाग म्हणून त्या ठिकाणी त्यांनी पहिला निर्णय घेतला की खानापुरातनं पहिलं बाजूला व्हायचं ना आटपाडी तालुका वेगळा करायचा. इतकी सोपी गोष्ट नव्हती मित्रांनो. आता जत तालुक्यामध्ये वेगळे तालुका करण्याची चर्चा तुम्ही किती वर्षापासून ऐकताय, अजून त्याला यश आलेलं नाही. आणि सुद्धा यश येत नव्हतं, लक्षात घ्या. परंतु त्यांच्या प्रयत्नाला ते घटना तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आटपाडी तालुका वेगळा व्हावा असा प्रस्ताव मंत्रालयामध्ये मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या समोर होता. यशवंतराव चव्हाण साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते, परंतु त्याच्यावर सही होत नव्हती. आणि तुमच्या आमच्या सुदैवानं कैलासवासी बाबासाहेब देशमुखांचे आणि बाळासाहेब देसाई त्या काळातलं एक मोठं प्रस्ताव होतं. म्हणजे राज्यामध्ये बाळासाहेब देसाईचा मोठा दबदबा होता आणि त्यांचं बाबासाहेब देशमुखांच्यावर प्रचंड प्रेम होतं. आटपाडी तालुक्यातल्या सगळ्या शाळा असतील, हायस्कूल असतील, पंचायत समिती असतील, ह्या सगळ्या जे विकासाचे कामं बाळासाहेब देसाईंच्या माध्यमातून झालेत, लक्षात घ्या. तुम्ही म्हणा इतक्या महाग का चाललाय? इतिहास कधी विसरून चालत नाही, लक्षात घ्या. तुम्हाला जर भविष्यामध्ये जर आपल्याला काय करायचं असेल तर महाग वळून आपल्याला पाहावं लागेल. त्याच्यावर सही होत नव्हती पंच आटपाडी तालुका वेगळा करण्यासाठी. आणि दरम्यानच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण साहेब परदेशामध्ये गेले. आणि शासनामध्ये एक पद्धत आहे, मुख्यमंत्री ज्यावेळेस परदेशात जातात त्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्याचा चार्ज ज्येष्ठ नेत्यांच्याकडे द्यावा लागतो, चार्ज देऊन जावं लागतं. यशवंतराव चव्हाण साहेब बाहेर गेले आणि ज्येष्ठ मंत्री म्हणून बाळासाहेब देसाईंच्याकडे हा चार्ज आला आणि त्या 8-15 दिवसात त्याच्यावर सही झाली. लक्षात, काम कसं करायचं असतं, माझा मुद्दा लक्षात घ्या. हे काम कसं करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये एकमेव आटपाडी तालुका आहे, एकमेव आटपाडी तालुका आहे की ज्याची पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक बाबासाहेब देशमुखांनी बिनविरोध केली होती. महाराष्ट्रामध्ये एकमेव घडलंय. आणि ह्याचं उदाहरण बाळासाहेब देसाई महाराष्ट्रभर फिरताना द्यायचे. माझा एक सहकारी आटपाडी तालुक्यामध्ये कार्यकर्ता आहे बाबासाहेब देशमुख, त्याचं नाव, त्यानं आटपाडी तालुक्यातली पंचायत समिती जिल्हा परिषद बिनविरोध केली. मुंबईतल्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं. मुद्दा असा आहे, मुद्दा आता आपण एकत्र जमलोय म्हणजे नुसत्या निवडणुकीपुरतं नाही, लक्षात घ्या. मधला जो काळ गेलाय का ना आता 5-10 वर्षाचा, थोडा अडचणीचा काळ, थोडा संघर्षाचा काळ, त्याला एक वेगळी दिशा देण्यासाठी उद्याच्या आपल्याला निवडणूक लढवायची आहे. लक्षात, पंचायत समिती सदस्य मी होणार आहे का कोण होणार आहे, जिल्हा परिषद सदस्य कोण होणार आहे, याची चिंता तुम्ही करायची काय कारण नाही. आपल्यातलाच होणार आहे, आपल्या शेजारचाच होणार आहे, आपला सहकारीच कोणतरी होणार आहे. परंतु त्याला उभा करत असताना, त्यांना तिकीट देत असताना मात्र एका जीवानं तुम्ही आम्ही त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. आता आमचा एक नगर सेवक म्हणून उभा राहिलेला नाताभाऊनं भाषण केलं. सांगायचा मुद्दा एक आहे, त्याचा पराभव झाला थोड्या मतात, 51 मतांमध्ये पराभव झाला. मुद्दा असा आहे, उद्याची निवडणूक लढवायची आहे ना, मग ताकदीनं आता लढवायची आहे. लक्षात घ्या. काही जण मंडळीने आता उल्लेख झाला की आता संपली ही मंडळी, यांच्याजवळ काय आहे, किंबहुना कालच्या नगरपंचायतच्या निवडणुकीला काय आम्ही प्रस्ताव दिले होते बिनविरोधचे, त्याही सुद्धा फुटणं असं आलं की नका तुमचं आता काय रे, 1-2 देतो बघा घेताय का नाही तर राहू द्या, भाषा येत होती. त्याला कारणही तसंच होतं. बँक मिळाली होती, मार्केट कमिटी त्यांना मिळाली होती,
विधानसभा विजय झाला होता, लोकसभेत विजय झाला होता, त्यामुळं एक अंगावर मास चढतं माणसाचं, नाही म्हणत. आणि त्यातनं ही भाषा येत होती की अरे तुमचं काय आहे, आता मला काय द्यायचं आहे, काय घेऊ वाटलं हे दोन घ्या, नाही तर राहू द्या, ही भाषा येत होती. आणि हीच भूमिका आम्ही आटपाडीतल्या कार्यकर्त्यांच्या पुढे मांडली आणि चिडून जाऊन त्या ठिकाणी हे कालचा निकाल आम्हाला मिळाला लक्षात. म्हणून उद्याची निवडणूक आपल्याला आपल्या अस्तित्वाच्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. काय वाटेल ते झालं. आता आटपाडी शहर आपण जिंकलंय, आता आटपाडी तालुका आपल्याला जिंकायचा आहे लक्षात घ्या. आणि जिंकायचं आहे ते चांगलं काहीतरी करायसाठी जिंकायचं आहे, कुणाचं जिरवायसाठी आपल्याला जिंकायची नाही, ही आपला हेतू कधीच नाही. चांगलं काहीतरी घडवायचं आटपाडी तालुक्यामध्ये. अनेक प्रश्न आहेत, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहे, मी आत्ताच सांगितलं, आरोग्याचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, कार्यकर्त्यांच्या कामाचे छोट्या मोठ्या कामाचे प्रश्न आहेत. माझा विभूतवाडीचा एखादा छोटासा माणूस आटपाडीत आला, तहसील कार्यालयात गेला, पंचायत समितीत गेला, कृषी विभागात गेला, जो त्रास आज होतोय तो बंद झाला पाहिजे. प्रत्येकाला सुरक्षित वाटलं पाहिजे. सगळे जाती धर्माला एकत्र करून त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला जायचं आहे पुढे, सगळ्याला हातात हात घालून जायचं आहे, हे सूत्र आहे आपलं, लक्षात घ्या. आणि म्हणून उद्याची निवडणूक आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन करून त्या ठिकाणी खेळायचं हे समजून घ्या. मी आता स्वागत करताना असं सांगितलं की 2 जिल्हा परिषद, 4 पंचायत समिती, ह्याचा अर्थ दोन गट येणार आहे असा नाही, असा त्याचा अर्थ नाही, लक्षात घ्या. एक जिल्हा परिषद मिळाला, त्यातली एक पंचायत समितीने एक आणि एका विचाराची अशी सांगड घालत आपल्याला जायचं आहे. दुसऱ्याची जिल्हा परिषद, त्यात आपला एक जिल्हा परिषदचा, पंचायत समितीचा, अशी सांगड घालत आपल्याला जायचं आहे. म्हणजे एका जीवानं त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी उद्याची निवडणूक आपल्याला खेळायची आहे. मित्रांनो, कालच्या नगरपंचायतीपासून तर वातावरण आटपाडी तालुक्यातलं बदललंय का तर बदललंय. कालच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आता वातावरण बदललंय. भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं सगळं वातावरण आहे. आणि सुदैवानं उद्याच्या ही सगळी यंत्रणा, मग आता आम्ही सांगतोय की आटपाडी आता ग्रामपंचायतच्या सुद्धा आता विषय झाला, काय आता निवडणुका येत आहेत. मग आमचं म्हणणं असं आहे, माझं वैयक्तिक मत असं आहे, तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण लढवत असताना त्याचे फायदे पण आपण बघितले पाहिजेत. आम्ही नगरपंचायतला सांगत असताना आम्ही सांगत होतो की नगरपंचायतचं आमचं उत्पन्न किती आहे, साधारण 2, 2.25, 2.5 कोटीपर्यंत आहे. आणि खर्च किती आहे, पगार असेल, लाईट बिल असेल, साधारण 1,80,00,000 खर्च आहे. आणि वसूल होतंय 70%, म्हणजे कसे तरी 20-30 लाख रुपये खर्चाला राहत आहे. आणि मग 30 लाखामध्ये आम्ही तर काय काय म्हणत होतो, गार्डन करणार आहे, पाणी देणार आहे, अमुक करणार आहे, तमुक करणार आहे. मग हे 20 लाखात कसं होणार, हा प्रश्न आहे ना. म्हणून आम्ही गावापुढे असं मांडलं की हे सगळं करायला आपल्यासोबत राज्याची ताकद असली पाहिजे, केंद्राची ताकद असली पाहिजे. ती सुदैवानं भारतीय जनता पार्टीची तुमच्या आमच्या माग आहे. मग आपल्या नगरपंचायतला पैसे कुठनं येणार आहे, एक जिल्ह्याच्या नियोजन मधनं येणार आहेत. त्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत दादा त्याचे प्रमुख आहेत. राज्यातनं येणार आहेत, मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेब तिथं बसलेत. काय केंद्रातनं येणार आहेत की जिथं मोदी साहेब भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी ही सगळी मंडळी काम करतायत. त्यामुळे हे सगळे पैसे यायला काही अडचण आहे अशातला भाग नाही. म्हणून त्या ठिकाणी लोकांनी हा विषय समजून घेतला. मग आटपाडी शहरामध्ये काम करायचं असेल तर या मंडळीच्या पाठीमागे उभा राहिलं पाहिजे. त्या प्रकारची भूमिका लोकांनी स्वीकारली आणि त्या ठिकाणी आपल्याला यश मिळाले. तीच बाब त्या ठिकाणी तालुक्याच्या बाबतीत सुद्धा आहे. पंचायत समितीला काही डायरेक्ट असं काय फंड्स नाहीत ना, काय रेव्हेन्यू नाही. शासन जेवढं देतं तेवढं फक्त पोस्टमनचं काम पंचायत समिती आता करते, लक्षात घ्या. जिल्हा परिषदेला जरा तरी त्या ठिकाणी काय स्वतःचे पैसे आहेत, फंड्स आहेत, परंतु पंचायत समितीला काय फंड्स नाहीत. मग हे पैसे यायचे असतील तर पालकमंत्री आपला पाहिजे, राज्याची सत्ता आपल्याकडे पाहिजे, केंद्राची सत्ता आपली असली पाहिजे. आणि मग ती आहे आपल्या जवळ. त्याचा वापर करून आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे
पंचायत समितीला गावागावामध्ये आपल्याला पैसे आणता येतील, हा भाग ही भूमिका ठेवून त्या ठिकाणी उद्याच्या आपल्याला लोकांच्या समोर जायचं आहे. मला आपल्याला विनंती करायची आहे, उद्याची निवडणूक अतिशय गांभीर्यानं आपण त्या ठिकाणी लढायचं. मग आता सगळी काय नेते मंडळी आहेत त्यांच्याशी मी सगळ्यांशी सविस्तर हळूहळू बोलेन. आज उद्या 4 गट आहेत जिल्हा परिषदचे, 8 पंचायत समितीचे आहेत. आपले कुठले आपण घेऊया, काय करूया, कुठल्या आपल्याला सोयीचे पडणार आहेत, कुठं आपली माणसं त्या ठिकाणी करता येतील ना, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्याशी चर्चा केल्याशिवाय आम्ही काय करणार नाही. आणि मग त्या ठिकाणी उद्याच्याला परवा आम्ही बसून त्या ठिकाणी आम्ही सांगू की आम्हाला ह्या जागा द्या, तुम्ही ह्या घ्या. आणि त्या ठिकाणी त्यासाठी मात्र आपल्याला अगोदर बसावं लागेल, चर्चा करावी लागेल. आणि मग त्या ठिकाणी शेवटी जिल्हा परिषद ते घेणार का आपण घेणार, ह्यापेक्षा कुणी जरी घेतली तरी निवडून आली पाहिजे, हे त्यातलं सगळ्यातलं महत्वाचं गणित आहे. त्यामुळं अशा पद्धतीची चर्चा करून आपण त्या ठिकाणी भविष्यामध्ये उद्याची निवडणूक करायची आहे. मला खात्री आहे, मी आता आणखीन एक गोष्ट सांगतो की जे इच्छुक आहे त्यांनी त्या ठिकाणी माने कुठं आहे, ती फॉर्म आलाय अरे, एक फॉर्म आहे आता खरं म्हणजे तर आज फॉर्म आहे ना, ते फॉर्म एक आहेत, इच्छुकांनी ते फॉर्म घेऊन जावा, ते फॉर्म भरून द्या आम्हाला, म्हणजे ते पक्षाकडे त्या ठिकाणी आम्ही पोचवायचं काम करू. आणि मग परत आपण सगळीजण गट वाईज त्या ठिकाणी बसून त्या गटातली सगळी एकत्र बोलून आपण तालुक्याची चर्चा करू शकत नाही. प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती गटाची सेपरेट मिटिंग घेऊ, बाबा कुणाला करूया, काय करूया, अशीच चर्चा करून त्या ठिकाणी. परंतु हे आता फार वेळ कमी आहे, आपल्याला वेळ कमी, त्यामुळं आपण जे इच्छुक आहेत त्यांनी त्या ठिकाणी संस्थेच्या ऑफिसमध्ये तो घेऊन त्या ठिकाणी भरून द्यावा, म्हणजे आम्ही तो पक्षाकडे पोच करतो. अशा पद्धतीनं आपण उद्याची निवडणूक लढवायची आहे. काय वाटेल ते झालं तर आपल्याला उद्याची निवडणूक जिंकायची आहे. आणि आटपाडी तालुक्यावर कैलासवासी बाबासाहेब देशमुखचा विचार, भारतीय जनता पार्टीचा विचारानं त्या ठिकाणी आटपाडी तालुका चालला पाहिजे, विकासाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी गतिमान झाला पाहिजे. यासाठी सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी आपण काम करूया, एकत्र राहूया आणि उद्याची निवडणूक आपण जिंकूया. त्यासाठी आपण उद्यापासून आता थोडंसं वैयक्तिक कामं थोडीशी बाजूला ठेवून आपापल्या गावामध्ये, आपापल्या वार्डामध्ये, आपापल्या वस्तीमध्ये उद्याच्यापासून त्या ठिकाणी कामाला लागा. आणि आपल्या भारतीय जनता पार्टीचे सगळेच्या सगळे उमेदवार, 4 जिल्हा परिषद आटपाडी तालुक्यात आणि तालुक्यातल्या 8 पंचायत समितीच्या जागा आणि सभापती आणि उपसभापती, हे सगळ्या गोष्टी भारतीय जनता पार्टीच्या विचाराचेच कार्यकर्ते तिथं बसले पाहिजेत. असं काम आपण सगळ्यांनी मिळून करूया, अशा प्रकारची विनंती करतो. आपण सगळेजण या मिटिंगला पार्टीच्या वतीनं आपल्याला निमंत्रण गेलं, आपण सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, आपले सर्वांचे आभार मानतो आणि ही सभा संपल्याचं जाहीर करतो.